ठरलं तर मग या मालिकेच्या 1 जूनच्या जबरदस्त भागामध्ये सायली रडत असते। तिला जेव्हापासून समजलेलं असतं की हा मृतदेह हरीशचा आहे आणि तेव्हापासून या सगळ्यामध्ये आता तिला रडू थांबतच नसतं। हरीश तिच्यासोबत आता आश्रमात राहिलेला असतो, त्यामुळे ते इमोशनल कनेक्शन असतं। त्यावरती अर्जुन तिला समजवतो, हे बघा मिसेस सायली, तुम्ही स्वतःला त्रास करून घेऊ नका। हरीश काका गेले हे तर वाईटच झालं, पण या सगळ्यामध्ये महिपतचं कनेक्शन आहे हे आपल्याला समजलेलं आहे। यावरती सायली म्हणते, ते कसं काय? यावरती अर्जुन सांगतो, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्या हरीशने महिपतच्या बाजूने साक्ष दिली होती आणि या सगळ्यामध्ये आता महिपतच्या बाजूने साक्ष देऊन मधुभाऊंच्या विरोधात तो होता। म्हणजे ज्या वेळेला त्याने मधुभाऊंच्या विरोधात साक्ष दिली होती तेव्हा मधुभाऊ तर जेलमध्येच होते ना, त्यामुळे मधुभाऊ हरीशचा खून करणं शक्यच नाहीये। पण मला एक गोष्ट कळत नाहीये की महिपतच्या बाजूने जर का हरीशने साक्ष दिली होती तर मग त्याचा खून का महिपतने केला? असं म्हटल्यावर ती सायली आता थोडासा विचार करते आणि सायली सांगते, खरं सांगू का तर या सगळ्याचं कदाचित उत्तर मला माहिती आहे। असं म्हणत सायली आता फ्लॅशबॅक मध्ये जात कोर्टामधला तो दिवस आठवते ज्या दिवशी आता हरीशने साक्ष दिलेली असते मधुभाऊंच्या विरोधातली। इकडे प्रिया आता आलेली असते नागराज आणि महिपतकडे आणि ती म्हणते, काय चाललंय तुमचं? तुम्ही आता हे खुनावरती खून हे आता काय करत चाललेला आहात? एकदाचा काय तो पुरावे गोळा करायचे आणि या सगळ्या प्रकरणाचा सोक्षमोक्ष लावून टाकायचं ना। यावरती मग आता इकडे नागराज म्हणतो, म्हणजे तुला काय म्हणायचंय, तू जरा एक्सप्लेन करशील का? यावरती मग प्रिया सांगायला लागते, ते काही नाहीये, म्हणजे आश्रमातलाच एखादा आश्रमाच्या आजूबाजूचा एखादा माणूस घ्यायचा, त्या माणसाला पैसे चारायचे आणि त्याला सांगायचं की तू बोल म्हणून की तू आता मधुभाऊंना हरीशचा खून करताना पाहिलेस किंवा त्याला मारताना तू पाहिलेलं आहेस म्हणून, आहे काय आणि नाही काय? यावरती महिपत म्हणतो, हा ही तर गोष्ट चांगली आहे, बरं मला पुढचं सांगशील का? मग त्याला काय सांगायचं की कुठे खून केला होता? यावरती प्रिया म्हणते, हा असाच इथे आश्रमाच्या जवळपास कुठेतरी। यावरती नागराज म्हणतो, अच्छा तुझं डोकं तर खूपच चांगलं चालतं, पण एका प्रश्नाचं अधूर उत्तर येतील का की जो माणूस आपण आता जो माणूस आपण आता सांगू की त्याने पाहिलंय, पण त्या माणसाला विचारल्यावर तो कुठून पाहिलंय हे सगळं? तो आता कुठे उभा होता? खिडकीत होता की आश्रमाच्या आत होता? तो कुठे उभा होता की ज्याच्यामुळे त्याने हे सगळं पाहिलं? असं म्हटल्यावरती मग मात्र प्रिया म्हणते, तो होता कुठेतरी खिडकीतून, हा खिडकीतून त्याने पाहिलं। यावरती मग आता महिपत विचारायला लागतो, अच्छा त्याने खिडकीतून पाहिलं, मग त्याने आतापर्यंत गप्प का बसला होता? यावरती प्रिया म्हणते, तुम्ही सारखे अर्जुन सुभेदार सारखे प्रश्न का विचारताय? अर्जुन सुभेदार प्रश्न विचारेल असे प्रश्न विचारून आता मला इकडे भंडावून का सोडताय? यावरती मग आता महिपत म्हणतो, जर का मी अर्जुन सुभेदार नाहीये तर तू सुद्धा दामिनी देशमुख नाहीयेस ना, कशाला स्वतःच नाही ते डोकं पाजळतेस? असं म्हणत आता इकडे महिपत प्रियाला चांगलंच फटकारतो। तोपर्यंत सायली आता विचार करायला लागते आणि सायली सांगते, त्याने ज्या वेळेला मधुभाऊंच्या विरोधात साक्ष दिली होती ना त्यावेळेला मी त्याला भेटले होते आणि मग कोर्टात घडलेला जसा तसा प्रकार आता सायली सांगायला लागते, मी ज्या वेळेला हरीश काकांना भेटले तेव्हा मी हरीश काकांना बोलले होते की तुम्ही इतके गद्दार निघाल असं मला वाटलं नव्हतं। मधुभाऊंच्या विरोधात साक्ष दिलीत, जे मधुभाऊ तुमच्यासाठी इतकं काही करायला तयार झाले त्या मधुभाऊंच्या विरोधात साक्ष दिलीत आणि मग हरीशच्या डोळ्यामध्ये गिल्ट होती आणि त्याच वेळेला मला जाणवलं की या सगळ्यामध्ये आता ही गिल्ट त्याला आता आलेली आहे आणि ही गिल्ट आलेली आहे कारण मी त्यांना समजवलं होतं की तुम्ही खोटी साक्ष दिलेली आहेत म्हणून। त्यावरती अर्जुन म्हणतो, म्हणजे? त्यावरती सायली म्हणते, हो, मी ज्यावेळेला त्यांना भेटले ना तेव्हा त्यांना मी हे सगळं बोलल्यावरती ते रडायला लागल्यावरती त्यांनी आता साक्ष बदलण्याचा विचार केला किंवा त्यांना गिल्ट वाटली आणि मला हे नक्कीच वाटलं होतं की ते कोणत्या तरी प्रेशरमध्येच हे सगळं बोलतायत किंवा कोणत्या तरी प्रेशरमध्येच त्यांनी हे सगळं केलंय, हे मला पक्क खात्री आहे। आणि त्यानंतर त्यांना ती डोळ्यामधली गिल्ट आणि मग ते आपलं पुरावा बदलण्याचा किंवा आपली साक्ष बदलण्याचा विचार करत होते असं मला 100% वाटत होतं। अर्जुन म्हणतो, अच्छा मग हेच कारण आहे का की त्याच्याचमुळे
महिपतने हरीशला मारून टाकलं असेल यावरती सायली सांगते काय बोलताय. यावरती चैतन्य म्हणतो किती निष्ठुर आहे तू, एवढूशा कारणावरून तो आता हरीशचा खून करू शकतो. यावरती सायली म्हणते मग इतक्याशा कारणावरून हरीश काकांचा खून करून त्यांना काय मिळालं. यावरती अर्जुन म्हणतो तो क्रुएल आहे, क्रुएल निर्दयी माणूस आहे, तो कधीही काहीही करू शकतो. त्याला असं वाटलं असेल की हा आता आपल्या विरोधातली साक्ष फिरवून मधुकर पाटलांच्या बाजूने साक्ष देईल आणि त्यामुळे तो भांबावला. त्याची साक्ष कोर्टामध्ये भारी ठरली असती ना, आणि म्हणूनच या सगळ्या प्रकरणामध्ये त्याने कदाचित आता मात्र हे सगळं केलेलं असू शकतं. असं म्हटल्यावरती अर्जुन, सायली आणि चैतन्य यांना अचानकपणे क्लू सापडतो की महिपतने शिकरेने आता इकडे हरीशला मारण्याचं कारण काय. यावरती अर्जुन म्हणतो आता काय करायला लागेल माहितीये का, आपल्याला या सगळ्या संदर्भातली अजून माहिती काढायला लागेल. हरीशच्या संदर्भातली अजून माहिती काढून आपल्याला आता त्याचं खास कोण होतं किंवा या सगळ्यामध्ये आता तो काही खास लोकांना भेटायचं का, हे सगळं मधुभाऊंना भेटून आता विचारायला पाहिजे. मधुभाऊंना भेटून विचारून मग आपण या सगळ्यामध्ये आता पुढे काय करायचं हे ठरवूया. असं म्हटल्यावरती मग आता इकडे अर्जुन सांगायला लागतो आपल्याला काहीही करून हे सगळं सॉल्व्ह करायला पाहिजे आणि त्यासाठी मधुभाऊंची भेट घेतली पाहिजे. यावरती आता इकडे सायली म्हणते पण अर्जुन सर मधुभाऊंना हे सगळं सांगायचं का. यावरती अर्जुन म्हणतो हो, कारण मधुभाऊंना हे सगळं सांगितल्याशिवाय आपल्याला या सगळ्या केसमध्ये आता खूप मोठी मदत मिळणार नाही आणि वाईटातून चांगलं घडतं तसंच आता आपल्या बाबतीत घडलेलं आहे. आपल्याला एक गोष्ट समजलेली आहे ना की हा आता हरीशचा मृतदेह आहे आणि हरीशचा मृतदेह या सगळ्यामध्ये आता खूप महत्त्वाची कामगिरी करणार आहे मधुभाऊंना वाचवण्याची आणि त्यामुळे अजिबात चिंता करण्याची काही गरज नाहीये. सगळ्यात पहिलं मधुभाऊंची भेट घेऊया. मधुभाऊंची भेट घेऊन मग या सगळ्या प्रकरणामध्ये पुढे काय करायचं हे आपण ठरवूया. असं म्हटल्यावरती अर्जुन आणि सायली मधुभाऊंची भेट घेण्यासाठी तिकडे चाललेले असतात. चैतन्य त्याचं काम करायला लागतो. यावरती मग आता इकडे सांगायला लागते प्रिया हे बघा मी फक्त तुम्हाला सल्ला देत होते पण मी अशी कामं करते ना, मी या सगळ्यामध्ये आता मधुकर पाटील आहे ना, मधुकर पाटील त्याला अशी काही गिल्ट दिलेली आहे ना, त्याला इतकी गिल्ट दिले ना की आतापर्यंत तो घर सोडून निघून गेला असेल. यावरती महिपत म्हणतो काय बोलतेस, दिलीस त्याला गिल्ट आणि त्याने ती गिल्ट घेतली सुद्धा. इतक्या लवकर त्याने ती गिल्ट घेऊन सुद्धा आता सगळं झालं नीट, म्हणजे तुझा प्लॅन यशस्वी झाला सुद्धा. कमाल झाली कमाल. मला तर तुझ्या प्लॅनवरती बिलकुल काडी मात्र विश्वासच नाही आहे, पण असं असेल ना तर बरंच झालं असेल. यावरती प्रिया म्हणते तुमचं काय चाललंय, तुम्ही या सगळ्यामध्ये आता माझ्यावरती का शंका घेताय. असं म्हटल्यावरती मग आता इकडे नागराजला महिपत म्हणतो ओ नागराज शेठ तुमच्या या खोटारड्या पुतणीला समजवा. कसं आहे ना, मी या सगळ्यामध्ये पोहोचलेला त्या हरीशने माझ्या विरोधात तोंड उघडायचं ठरवलं होतं. माझ्या विरोधात ज्या वेळेला तोंड उघडायचं ठरवलं तेव्हा त्याचं तोंड कायमचं बंद केलं, त्याला आश्रमाच्या इथे गाडलं आणि त्याच्यावरती कुंडी लावली. कुंडी आता जर का ही सुद्धा अशीच काही कारस्थानं करत असेल ना किंवा ही सुद्धा काहीतरी अशीच वेड्यासारखी बडबडत असेल तर हिच्यावरती सुद्धा कुंडी लावायला मला काही वेळ नाही लागणार. हिला पण तिथे आश्रमात खणेन, आश्रमात खणून तिला आता तिकडे पुरेन आणि पुरून मग तिच्यावरती सुद्धा आता कुंडी लावायला मी नाही कमी करणार. काय नागराज शेठ बोला हिला बोला. असं म्हणत चिडलेला महिपत खूप रागारागात येतो आणि प्रियाच्या बाजूला बसतो. बोल लवकर, तुझ्याबद्दल सुद्धा आता कुंडी लावू का, काय सांगशील ते बोल लवकर. असं म्हटल्यावर ती प्रिया म्हणते सॉरी तुम्हाला परत कोणताही सल्ला द्यायला मी बसलेली नाहीये. यावरती ती सांगते तुम्ही ग्रेट आहात, तुम्ही जो काही निर्णय घ्याल तो मला मान्य आहे. असं म्हटल्यावरती आता इकडे नागराज म्हणतो नको त्या गोष्टीमध्ये तोंड घालून स्वतःलाच तोंडावरती आपटून घेऊ नकोस, कळतंय ना तुला. असं म्हणत दोघं जण तिला चांगलीच धमकी देतात. प्रियाला आता कळतच नसतं, बोललं तरी चुकी, सत्य सांगितलं तरी चुकी आणि नाही बोललं आणि नाही सांगितलं तरी सुद्धा आपल्यालाच या सगळ्या प्रकरणामध्ये अडकवावं लागत आहे. असं म्हणत प्रिया म्हणते सॉरी तुमचं काम तुम्ही करा, मी तुमच्या कामात कोणत्याही प्रकारचा ढवळाढवळ करणार नाहीये. त्यावरती मग आता इकडे सांगायला लागतो महिपत
तू त्या अर्जुन सुभेदारच्या घरी राहा, तो काय करतोय या सगळ्याची खबरबात बित्तम बातमी मला देत राहा, तुला तेवढंच जमणार आहे असं म्हणत मग मात्र आता इकडे तो प्रियाला चांगलीच धमकी देतो. चिडलेली प्रिया तिकडून निघून जाते. तोपर्यंत सायली आता रूममध्ये येते. रूममध्ये आल्यावरती मधुभाऊ कुठेही दिसत नाहीत म्हटल्यावरती तिला जबरदस्त धक्का बसतो आणि ती सांगायला लागते, अर्जुन सर मधुभाऊ कुठे गेले, मला तर काही कळतच नाहीये. यावरती मग आता अर्जुन म्हणतो, हो अशी काय चिंता करताय, गेले असतील पाय मोकळे करायला. यावरती सायली सांगते, नाही पण ते असं रूमच्या बाहेर शक्यतो पडत नाहीत, नक्की ते कुठे गेलेत हे सगळं जाणूनच घ्यायला पाहिजे. यावरती अर्जुन म्हणतो, अहो तुम्ही नका चिंता करू, सगळं ठीक होईल. ते कुसुमकडे गेले असतील का आणि तुम्हाला सांगायला विसरले असतील का. यावरती सायली म्हणते, नाही जर का मधुभाऊ कुसुमताईकडे गेले असते तर मला नक्कीच सांगितलं असतं. अर्जुन म्हणतो, थांबा तुम्ही पॅनिक होऊ नका, आपण आजूबाजूला चेक करूया ना, नाहीतर मग कुसुमताईला कॉल करूया. असं म्हणत अर्जुन ज्या वेळेला सायलीला समजावत असतो, सायली ताबडतोब आपला मोबाईल काढून आता लगेचच मधुभाऊंना कॉल करण्यासाठी आता निघालेली असते. ज्या वेळेला ती मधुभाऊंना कॉल करण्यासाठी निघते त्याच वेळेला साक्षात समोर मधुभाऊंना पाहिल्यावरती मग मात्र तिला आता जबरदस्त धक्का बसतो. ती जोरात ओरडते, मधुभाऊ कुठे गेला होतात तुम्ही, मधुभाऊ तुम्ही कुठे गेला होतात, मला किती चिंता वाटली, मी तुम्हाला आता फोनच लावायला काढलं. यावरती मधुभाऊ म्हणतात, अच्छा म्हणजे तुला या सगळ्यामध्ये चिंता वाटली का, की पुन्हा मी कुठे पळून गेलो, पुन्हा मला कुणी पकडलंय किंवा पुन्हा माझ्यावरती हल्ला वगैरे झालाय. यावरती आता सायली सांगते, तुम्ही वेड्यासारखं काहीतरी बडबडू नका, तुम्ही उगाचच या सगळ्यामध्ये स्वतःला त्रास करून घेऊ नका. मी या सगळ्यामध्ये असं काही विचार नाही करत आहे, माझ्या मनामध्ये आता फक्त भीती वाटायला लागली की तुम्ही कुठे गेलात. यावरती मग आता इकडे मधुभाऊंना अर्जुन म्हणायला लागतो, आपल्याकडे या केसच्या संदर्भातली खूप मोठी माहिती आहे. म्हणजे खरं सांगू का मधुभाऊ, तर ज्या वेळेला हा खून झाला ना त्यावेळेला तुम्ही मुळातच या सगळ्यामध्ये आता आश्रमामध्ये होतात, त्यामुळे तुम्हाला कुणीही या केसमध्ये अडकवू शकत नाही. त्यावरती मग आता मधुभाऊ म्हणतात, चला काहीतरी चांगली बातमी आता आपल्या हाताला लागलेली आहे. मला असं वाटतंय की या बातमीमुळे आता इकडे मी पूर्णपणे या प्रकरणातून तरी बाहेर पडू शकतो. पण मला तुमचं सगळ्यांचं एक गोष्ट कळत नाहीये की जर का या सगळ्यामध्ये आता ही इतकी मोठी गुड न्यूज आहे तर तुमचे चेहरे पडलेले का, तुम्ही या सगळ्यामध्ये आता चेहरे पाडून का आलायत, जी काही आनंदाची बातमी आहे ती द्या ना, तुमचे चेहरे का बरं पडलेले. असं म्हणत मधुभाऊ प्रत्येक वेळेला हे सगळं विचारत असताना सायली मधुभाऊंकडे पाहते आणि मधुभाऊ बसा, आम्हाला तुमची मदत लागणार आहे, या सगळ्या प्रकरणामध्ये तुम्ही आमची मदत कराल का. यावरती मधुभाऊ म्हणतात, अगं हे काही विचारणं झालं का, तू सांग फक्त काय मदत हवी आहे तुला आणि तुमचे चेहरे का पडलेत हे मला पहिले सांग. यावरती मग आता इकडे मधुभाऊंना खाली बसवत अर्जुन आणि सायली सांगायला लागतात, हे बघा मधुभाऊ, आश्रमामध्ये जी डेड बॉडी सापडलेली आहे त्याचं फेस रिकन्स्ट्रक्शन केलेलं आहे आणि फेस रिकन्स्ट्रक्शन केल्यावरती लगेचच एक गोष्ट लक्षात आलेली आहे की ती बॉडी दुसरी तिसरी कुणाचीही नसेल, हरीशची बॉडी आहे. हरीशची बॉडी म्हटल्यावरती मधुभाऊंच्या पायाखालची जमीनच हादरते. काय, हरीशची बॉडी. यावरती सायली सांगते, हो मधुभाऊ, ती बॉडी हरीशची आहे आणि हरीश या सगळ्यामध्ये आता हरीश काका गेलेले आहेत. असं म्हटल्यावरती मधुभाऊ मटकन खाली बसतात. इतके वर्ष आश्रमामध्ये सोबत होता ग, माझ्या विरुद्ध जरी साक्ष दिली असती तरी सुद्धा माझ्या पाठीने ठामपणे उभा राहायचा आणि या सगळ्यामध्ये मला खात्री आहे की त्यांनी ही साक्ष सुद्धा दबावाच्या खालीच दिली असणार आहे. त्याच्यावरती कोणता तरी दबाव होता, ही गोष्ट मात्र खरी. यावरती आता इकडे सायली म्हणते, हो मधुभाऊ, तुम्ही अचूकरित्या ओळखलं जे काही घडलंय ते. महिपत शिकरेला भीती होती की तो त्याची साक्ष बदलेल की काय आणि याच कारणासाठी महिपत शिकरे यांनी आता त्याला मारलेलं आहे. असं म्हटल्यावरती मधुभाऊंच्या पायाखालची जमीन हादरते. बिचारा हरीश हकनाक गेला या सगळ्यामध्ये. यावरती मग आता सायली सांगायला लागते, हो पण ही गोष्ट समजल्यामुळे की हरीश काका या सगळ्यामध्ये आता ती बॉडी हरीश काकांची आहे हे समजल्यामुळे खूप मोठा आता प्रॉब्लेम सॉल्व्ह झालाय. म्हणजे झालं ते वाईटच झालेलं आहे, पण खरं सांगू का, तर त्यावेळेला जेव्हा हरीश काकांनी साक्ष दिली आणि त्याच्यानंतर हरीश काका बाहेर पडले तेव्हापासून तर आता या सगळ्यामध्ये तुम्ही तर जेलमध्येच आहात, त्यामुळे तुम्ही खून केलेला नाही हे 100% आहे आणि या सगळ्यामध्ये आता दिलासा देणारी ही एकच बातमी आहे. परत ते जाऊ दे मधुभाऊ, मला तुम्ही एक गोष्ट सांगा की या सगळ्यामध्ये आता हरीश काकांच्या एकदम जवळची अशी कोण व्यक्ती होती
की हरीश काका तिच्यापासून काही लपवायचे नाही, तिच्याशी सगळं सगळं बोलायचे। यावरती मधुभाऊ थोडाफार विचार करत बोलायला लागतात। हा त्याचा एक मित्र होता जो त्याचा जीवश्य कंठस्थ मित्र होता। त्या दोघांना एकमेकांशी भेटल्याशिवाय त्यांच्या दिवसाची सुरुवातच व्हायची नाहीये आणि या सगळ्यामुळे तो त्यांना भेटायचा, त्यांच्याशी बोलायचा। हे सगळं चालू असताना ते दोघं जण एकमेकांचे खास मित्र होते। असं म्हटल्यावर ती सायली आता विचारलं लागते, मधुभाऊ अहो ते काका कुठं राहायचे मग? असं म्हटल्यावरती अशोक काका, त्याचं नाव अशोक असतं, जो आता हरीशचा खास मित्र। आणि त्यावरती ती सांगते, मधुभाऊ अशोक काकांचा ॲड्रेस सांगाल का? मग मधुभाऊ आता जिथे अशोक राहतो तो ॲड्रेस इकडे सायलीला सांगतात। सायलीला ज्या वेळेला ॲड्रेस सांगितला जातो मग सायली म्हणते, मधुभाऊ तुम्ही काळजी करू नका, आम्ही त्या माणसाला भेटतो, त्याच्याकडून काही महत्त्वाची माहिती मिळते का हे सगळं पाहतो आणि या सगळ्यामध्ये आता इकडे जे काही आहे ते लवकरात लवकर क्लिअर होऊन जाईल। असं म्हटल्यावर ती सायली आणि अर्जुन हे आता त्या अशोकला भेटायला निघतात, जेणेकरून त्याला आता हरीश बद्दल काही माहिती आहे का, किंवा हरीश त्याला काही सांगून ठेवलं होतं का, किंवा या सगळ्यामध्ये आता इकडे हरीशच्या बद्दल त्याला काही माहिती आहे का, हे जाणून घेण्यासाठी मग आता दोघं जण अशोककडे जायला निघतात। आणि मधुभाऊंना निघताना सांगतात की मधुभाऊ तुम्ही स्वतःची काळजी घ्या, स्वतःला त्रास करून घेऊ नका, असं म्हणत अर्जुन आणि सायली मधुभाऊंना या सगळ्यामध्ये आता समजावून सांगतात। आणि मधुभाऊंचं दुःख काही कमीच होत नसतं। हरीश माझ्या बाजूने साक्ष द्यायला तयार झाला होता, पण त्याच्या मनात मी एक गिल्ट पाहिली होती। यावरती सायली म्हणते, त्याच गिल्टच्या पायी त्यांचा जीव गेलेला आहे, त्याच गिल्टमुळे आता इकडे त्यांना महिपत शिकरे यांनी ठार मारून टाकलेला आहे। पण तुम्ही काळजी करू नका, मी या सगळ्यामध्ये हरीश काकांना न्याय मिळाल्याशिवाय गप्प बसणार नाहीये। आज असं म्हणत सायली आणि अर्जुन आता मधुभाऊंना वचन देतात की काहीही झालं तरी आता न्याय मिळणारच तुम्हाला। आणि मग दोघं जण बाहेर पडतात। ज्या वेळेला दोघं जण आपल्या रूममध्ये येतात त्यावेळेला अर्जुनकडे सायली एकटक पाहत असते। अर्जुन म्हणतो, काय झालं काय, तुम्ही असं एकटक काय पाहत आहात? यावरती मग आता इकडे सांगायला लागते सायली, काही नाही, म्हणजे मी पाहते आहे की खरंच जर का तुम्ही आमच्या आयुष्यामध्ये नसतात तर माझं आणि मधुभाऊंचं काय झालं असतं, कोण आमच्या बाजूने इतकं भक्कमपणे उभं राहिलं असतं। त्यावरती अर्जुन म्हणतो, मला तुमचं काही माहीत नाहीये, पण मी या सगळ्यामध्ये खूप भाग्यवान आहे, कारण तुमच्यासारखी आता इकडे बायको मला मिळाली। तुम्ही जर का माझ्या आयुष्यात नसतात तर कदाचित मी सुद्धा काय करू शकलो असतो, मला याची खरंच काही खबर बात नाहीये। असं म्हणत तो आता सायलीला समजावतो, म्हणजे तुझ्या इतकं प्रेम मी माझ्या आयुष्यात कधीच कोणावरती केलेलं नाहीये, फक्त आणि फक्त तुझ्यावरतीच मी तितकं प्रेम केलेलं आहे। आणि त्यामुळे या सगळ्यामध्ये माझ्यासाठी जगातली खूप खास व्यक्ती ही तू आहेस आणि तुझ्याशिवाय कोणी नाहीये। तुझ्याशिवाय मी अपूर्ण आहे, तुझं माहीत नाहीये, पण तुझ्याशिवाय मी तर अपूर्ण आहे, मी जगू सुद्धा शकलो नसतो। असं म्हणत तो सायलीचा हात हातात घेतो आणि त्यानंतर सायली म्हणते, बस झालं, इतकं रोमॅन्टिक होऊन आपल्याला चालणार नाहीये, ताबडतोब आपल्याला निघायचं आहे ना, अशोक काकांना भेटायचं आहे। अशोक काकांना भेटून आता पुढील गोष्टी क्लिअर व्हायच्या आहेत आणि या सगळ्यामध्ये आता पुढील गोष्टी जर का क्लिअर होणार असतील तर लवकरात लवकर आता आपल्याला त्यांची भेट घेतली पाहिजे। असं म्हणत अशोकला भेटण्यासाठी इकडे आता सायली आणि अर्जुन हे दोघं जण जायला निघतात, जेणेकरून अशोककडून महत्त्वाची माहिती त्यांना मिळता येईल। त्याच वेळेला निघता अर्जुनचा तोल जातो आणि अर्जुन खाली सावरणार, तितक्यात सायली त्याला सावरते। आणि आता अर्जुनला ती म्हणते, काय चाललंय तुमचं अर्जुन सर, अहो धडपडताय किती, लागलं वगैरे असतं तर? यावरती अर्जुन म्हणतो, बिलकुल नाही, मला तर लागूच शकत नाहीये काही, कारण न माझ्या पाठीशी तुझ्यासारखी खंबीर बायको जर का उभी आहे तर मला काहीच लागू शकत नाहीये। मी या सगळ्यामध्ये आता खरंच खूप लकी आहे, कारण मला सावरणारी, मला सांभाळून घेणारी आणि मला या सगळ्यामध्ये आता खूप प्रेम करणारी बायको आता माझ्याकडे आहे। असं म्हणत दोघं जण आता एकमेकांचं कौतुक करत असतात आणि या सगळ्यामध्ये इकडे आता दोघं जण लगेचच अशोकला भेटायला निघतात। हे सगळं चालू असताना अशोक आता यांना भेटतो। अशोक भेटल्यावरती मग आता इकडे अर्जुन सांगायला लागतो, मला एक गोष्ट सांगाल का, तुम्हाला हरीश शेवटचा कधी भेटला होता? यावरती आता इकडे अशोक विचार करायला लागतो, अहो म्हणजे भेटला होता, झालं असेल वर्ष, त्या वर्षापासून भेट नाही, पण निघताना त्याचा शेवटचा मेसेज आला होता। यावरती अर्जुन म्हणतो, मेसेज
काय मेसेज यावरती मग आता तो सांगायला लागतो काही नाहीये. अहो म्हणजे त्याने मला सांगितलं होतं की आता मी पनवेल सोडून चाललेलो आहे. मी पनवेल सोडून जाऊन आता एका वेगळ्या ठिकाणी बसेन आणि तुला कळवेन काय ते. आणि असेच आमचे मेसेज येत असतात. या प्रकारचे मेसेज त्याचे येत असतात. असं म्हटल्यावरती आता इकडे अर्जुन म्हणतो काय. यावरती तो म्हणतो हो तुमचा विश्वास बसत नसेल तर तुम्ही माझा मोबाईल बघा. मोबाईल बघा म्हटल्यावरती ते मेसेज तर आता हरीशच्या नंबरवर आलेले असतात. पण हरीश जिवंत नाही हे आता पोस्टमॉर्टम रिपोर्टमुळे समजलेलं असतं. मग त्यातच अर्जुनला धक्का बसतो की का या सगळ्यामध्ये हा माणूस खोटं बोलतोय किंवा ह्याला खोटं बोलायला कोण भाग पडतंय किंवा हा खरंच बोलतोय का. एक एक करत त्याच्या मनामध्ये अनेक प्रश्न येतात आणि फायनली तो ज्या वेळेला इकडे आता मेसेज पाहतो हरीशचे त्यावेळेला त्याच्या पायाखालची जमीनच हादरते. कारण खरंच हरीशच्या ऑफिशियल मोबाईलवरून हे मेसेज आलेले असतात. आता या सगळ्यामध्ये अर्जुन कोर्टामध्ये त्या माणसाला पकडणार जो हा मोबाईल ऑपरेट करत आहे आणि त्यानंतर महिपत आणि आता साक्षी यांची भांडेफोड होणार.